खूप दिवसांनी पुन्हा एकदा कॅमेरा हातात घेतला. या काळात बरंच काही घडलं. काही गोष्टी बदलल्या, काही स्वप्न थांबली, पण प्रवासाची ओढ मात्र कधीच कमी पडली नाही. आणि म्हणूनच नव्या सुरुवातीसाठी यापेक्षा चांगलं ठिकाण कोणतं असणार? बाप्पाच्या आशीर्वादाने, अष्टविनायकाच्या दर्शनाने, 8 गणपती, शेकडो किलोमीटर आणि असंख्य आठवणी. चला तर मग माझ्यासोबत निघूया या अष्टविनायक बाईक राईडच्या प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. बाईक इज ऑल सेट. वाव. 1 2. नवीन सकाळ, नवी राईड. सकाळ सकाळ राईडला निघताना एक वेगळीच फिलिंग असते अंगात. गरमीचे दिवस अँड सकाळ सकाळ उठल्यानंतर ही जी थंडी वाजते ना, इसमें असली मजा आहे भाई. टायटलमध्ये बघून तुम्हाला समजलंच असेल की ही राईड युनिक राईड आणि 2 दिवसाची राईड आहे. त्यातील 6 गणपती ऑलमोस्ट पुण्याच्या आसपास आहेत आणि 2 गणपती मुंबई साईडला म्हणजे खोपोली साईडला आहेत. सध्या तर आपल्याला शुभमला पिक करायचं आहे. मीन्स शुभमसुद्धा आपल्यासोबत राईडवरती जुडतो आहे. पेट्रोल तर फुल आहे आपलं. ट्रिप 0 करून टाकू. ट्रिप 1 सेट टू 0 अँड ट्रिप 2 सेट टू 0. आपला फर्स्ट टोल सोमाटणे नाका, सोमाटणे टोल. प्रत्येक राईडला आपल्याला हा टोल ऑफ शेट या तिकडून जायचं होतं. हे अंधारचा टर्नच दिसला ना. तसं तर मी रोज येतो इथून, तरी गंडलो. तर हा सोमाटणे टोल आहे. जर मला पुणे साईडला जायचं आहे तर हा टोल क्रॉस करूनच जावं लागतं. हा नाशिक फाटा आहे. इकडं लेफ्टला नाशिक रोड, इकडं कासारवाडी रेल्वे स्टेशन आणि समोर पुणे. आता आपल्याला इथे वेट करायचं आहे त्याचा. तो अजून आला नाही आहे, 2 मिनटं लागेल त्याला. सो इधर आगे वेट करते. सब वेटिंग वाले ही क्या? ओ माय गॉड, गॉड माय. खूप दिवसांनी राईडवरती निघालो, एवढे रायडिंग गेअर्स घालून. मॅप लावला आहे मी. तिकडून जायचं ना हडपसरच्या पुढून. चालतं चल. सो आता आम्ही इथून मॅप लावलेला आहे अँड 2 वेज आहेत. पहिला गणपती आपला असणार आहे मयुरेश्वर. तर मयुरेश्वर मोरगावला जायचं 2 वेज आहेत. म्हणजे दिवे घाटातून आहे, सासवड जेजुरी करत. मॉर्निंग ट्रॅफिक 5:30 एवढं ट्रॅफिक का वाटते, कारण की इथं बस स्टॉप आहे. वाकडेवाडी बस स्टँड, शिवाजीनगरचा बस स्टँड. जवळ सिटीतले रोड संपत नाही ना, तर स्पीड काय आपली मेंटेन होत नाही. इथे सिटीमध्ये 60-50 असंच चालावं लागतं. की हे असे मध्ये पॅचेस आहेत खराब अँड मध्येच गाड्या येतात. सनराइज हो गया है गाइस. सुबह के 6 बज रहे. 1 तास झालं आम्हाला निघून, म्हणजे मला निघून बेसिकली तळेगाववरून. किलोमीटर कवर्ड फक्त 40. स्पीड स्लोच चालली आहे. आय डोंट नो वाय. तो स्लो आहे म्हणून मी पण स्लोच आहे. नाहीतर मी एकटा असलो तर मग मस्त 90, 80, 90, 100, 80, 90, 100वर असतो. दिवे घाटातून जायचं का लोणी काळभरमून जायचं? दिवे घाटातून गेलो तर 25 किलोमीटर कमी बसतं आपल्याला. जाऊया. चहा प्यायचा का? बरं चल मग इथं पिऊया, इथं भेटतं. विल टेक अ चाय ब्रेक अँड देन दिवे घाटातून जाऊया. इन केस टाइम परमिट्स तो दिवे घाटात आपण ड्रोन सुद्धा उडूया. Few moments later. ओके, चाय ब्रेक डन गाईज, डन. चाय ब्रेक इज डन. अष्टविनायकचे 8 गणपती जे आहेत त्यातून आपण आज फर्स्ट डेला 4 गणपती करणार आहोत. सासवड, सोलापूर. दरवेळेस मी स्ट्रेट जातो सोलापूर, कारण की आमचं गाव आहे. अँड सासवड या रोडनं फक्त जेजुरीला वगैरे जाताना आम्ही गेलो आहेत. म्हणजे जेजुरी पण झालेली आपली. अजून इथं रोडचं काम चालूच आहे या सासवड रोडला. म्हणजे कुठे कुठे पॅचेस आहेत खराब. मी गेलो चालतो तेव्हा पण असंच होतं सीन. हा फक्त पायथ्यापर्यंतच आहे, म्हणजे दिवेघाटचा तो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथपर्यंतच असं आहे. त्याच्या पुढं रोड चांगलं आहे दिवेघाटात, जेवढं मला माहिती आहे. वन ऑफ माय फेवरेट घाट दिवेघाट स्टार्टेड. मस्त गेलेलं आहे रोड पूर्ण, आता चांगला गेलेला आहे. पहिले एवढा मोठा नव्हता रोड
ॲक्च्युली. आता हे रोड रुंदीकरण केलेलं आहे, वाढवलेलं आहे. बट हे वन वे चालू काय आहे मला ते समजणार. त्या साईडचं रोड अजून बंद आहे, काम चालू आहे. मस्त गारगार वार लागतं आहे, मस्त व्ह्यूज आहेत, मस्त असे गाणे चालू आहेत. काय भारी वाटतं आहे. तुम्ही पण एन्जॉय करा व्ह्यूज. दिवे घाट. एक नंबर रोड आहे भाई, एक नंबर. जसं दिवे घाट संपला ना तसा असा रोड चालू झाला आहे भाई. 4 लेन रोड आहे आणि एकदम सुसाट मक्खन बोलते ना, मक्खन रोड भाई, मक्खन. 6:30 वाजलेत. वी एक्सपेक्ट 7:30पर्यंत पोहोचू. आणि हा सासवडचा बायपास आहे, तर आपण सासवडला बायपास करतोय. मस्त असं डोंगराची रांग आहे पुढे. दोन्ही रोडच्या मध्ये हिरवगार असे प्लांटेशन केलेलं आहे. मस्त वाटतं बघून. आणि जो लेवलचा रोड बनवला आहे ना भाई, हे नक्कीच पालखी मार्ग असल्यामुळे याला एवढं डेव्हलप केलेलं आहे आणि मेंटेन पण करतात असं वाटतंय. असं पार्टिशन मी पहिल्यांदाच बघितलं असेल. हा जो रोड दिसतो ना, हा बायकर्ससाठी स्पेशल केलेला आहे आणि तिकडे कार्ससाठी केलेला आहे. वाव, खरंच खूप ॲडव्हान्स आहे. कारण की मी तर आत्तापर्यंत असं आय गेस नसेल बघितलं की बाईकसाठी बघा ना एवढं मोठा लेन केलेलं आणि तिकडे एक्स्ट्रा स्पेस आहेच, नो डाऊट. सेकंड टोल ऑफ द डे. बाईक असल्यामुळे आपला टोल वाचतो. हे बघा, बायकरसाठी असं रोड असतं तर काय सांगायचं, डायरेक्ट बाहेरच असतं. म्हणजे पैसे देत नाही आपण तर मग आपल्यासाठी असं रोड. हे बघा, टोल नाकाला तुम्ही लाईफशी कम्पेअर करू शकता. म्हणजे जर तुम्ही विचार करता की कारमध्ये आहेत तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि बाईकमध्ये असल्यावर तुम्हाला पैसे द्यावा नाही लागत. सो बायकरसाठी हा प्लस पॉईंट आहे. बट बायकर्सला ऊन वगैरे सगळं सोसावं लागतं, ते त्याच्यासाठी निगेटिव्ह पॉईंट आहे. तर जिंदगीमध्ये काही पॉझिटिव्ह असतील तर काही निगेटिव्ह असतातच. असं नाही की सगळंच तुम्हाला पॉझिटिव्ह मिळते. सो कभी अच्छे दिन रहते हैं, कभी बुरे दिन रहते हैं, इसी को ज़िंदगी बोलते हैं. और वेलकम टू जेजुरी. राईट साईडला तुम्हाला डोंगर, सगळे बिल्डिंग आहेत पण दिसत नाहीत. या साईडला हे बघा, हा जेजुरी डोंगर आहे खंडोबाचा. इथून 18 किलोमीटर. राईट, वी आर राईट. वेलकम टू मोरगाव. फायनली आफ्टर 2 hours, 2 ना, 5:30ला निघालो, पोचलो आहे मोरगावला. मोरगाव. वेलकम टू मोरगाव. फर्स्ट गणपती अष्टविनायकचा. इथं लावू, अशी लावू. तोच रोड. मोरगाव गणपती डन. काही काम चालू आहे त्यामुळे 4 गणपती मंदिर बंद आहेत अष्टविनायकचे. हे बघा, इथं पण लिहिलेलं आहे, अष्टविनायक मंदिर भाविकांसाठी काही कालावधीसाठी बंद. थेऊर आणि सिद्धटेक आणि मोरगाव हे 3 गणपती बंद आहेत. सेकंड सिद्धटेकचा मॅप लावला आहे, 60 किलोमीटर दाखवत आहे. बट तिथे एक डायव्हर्जन आहे परत. काय लँडस्केप आहे भाई, काय लँडस्केप आहे बघा. या साईडला डोंगर, मध्ये हा रोड. वा. कुसगाव पाटस 11 किलोमीटर. पाटस 11 किलोमीटर. कुसेगाव. रोड लय भारी केलेले आहेत भाई इथं. मस्त वाटतं एकदम. गावातून रोड आहेत, मध्ये गाव येतात आहे, मग असं रिकाम रान येतं आहे. पण रोड आतापर्यंत बेस्ट भेटला आहे. कुसेगाव. ओके. सिद्धटेक 40 किलोमीटर. दौंड
22 किलोमीटर, पाटस 6 किलोमीटर. पाटस आला आहे फायनली. दरवेळेस मी हायवेवरून जातो डायरेक्ट, म्हणजे सोलापूरला जाताना. पाटसमध्ये पहिल्यांदा मी आतून आलो आहे, पुणे सोलापूर महामार्ग. पाटस टोल नाक्याच्या अलीकडनं आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. याला म्हणतात भगवत चौक. सो सिद्धटेक इज 39 किलोमीटर, दौंड 15 आणि अहिल्यानगर 90. लेट्स हिट. A few moments later. शॉर्ट ब्रेक इज डन. पेट्रोल पंप थांबलेलो वॉशरूमसाठी. नाउ गेट बॅक टू द 3 किलोमीटर्स के लिए सीधा चलते रहो. भारी आहे, मस्त आहे, वातावरण चांगलं आहे, त्यामुळं मजा येते राईड करायला. काय एवढं वाटत नाही आहे. चिल में दिल. वेलकम टू सेकंड अष्टविनायक ऑफ द डे, सिद्धटेकचा सिद्धेश्वर गणपती. सिद्धटेक गणपती झालं आहे आमचा. आता सिद्धटेकचा मागचा जो ब्रिज आहे आम्ही बोलतो तो बंद आहे. तो बाईकसाठी चालू आहे, ऑनली कारसाठी बंद आहे. चालू आहे. हे बघा, या ब्रिजचं काम चालू. ओके, तर हे काम केलेलं आहे इथं, म्हणजे लवकरच चालू होईल. हे ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही फिरून आलो एवढं. बट बाईक चालू होते हे आम्हाला आत्ता समजलं. हा सिद्धटेकचा ब्रिज आहे आणि ही आहे तुमची भीमा नदी. या एका ब्रिजमुळे तुम्हाला किती फिरून यावं लागतं बघा, म्हणून किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नदीच्या 2 पार्ट्सला कनेक्ट करणं. ब्रिज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आता इथून आपल्याला जायचं आहे दौंड. दौंडवरून जायचं आहे पाटस. पाटसवरून मग थेऊर. ठीक आहे, थेऊर दिलेलं आहे 79 किलोमीटर्स. हायड्रेशन बॅग पण मी भरून घेतले मस्त. आता गार पाणी पित हा क्या बात आहे, मजा आ गया. A few moments later. ट्रॅफिक जाम. असं आतून आग बबुला निघायला लागलं आहे ना, एवढं गरम झालं आहे ना. चलो, या मंदिराला जास्त गर्दी दिसते काय. श्री चिंतामणी गणपती मंदिराकडे, वाहन तळाकडे, म्हणजे पार्किंग पण आहे याची. ओके, वी हॅव रिच्ड आपला आजचा 3रा गणपती, श्री चिंतामणी गणपती थेऊर. पूर्ण बाजारच भरला आहे. तर पार्किंग किधर है भाई. पार्किंग कुठं आहे. हेच आहे काय. तिथं लावायची का, आहे का पण जागा. चल, दुकान आहे का काय आहे? तसं पण आपण लवकरच येणार काय. याचसोबत आम्ही निघालो थेऊरहून रांजणगावसाठी. रांजणगावचं डिस्टन्स थेऊरहून ॲप्रॉक्स 45 किलोमीटर्स आहे. अँड भरपूर ऊन होतं आणि आम्ही सगळेच थकलेलो होतो. सो त्यामुळे विदाऊट स्टॉप घेता आम्ही डायरेक्ट ठरवलं की रांजणगावला पोचूया. त्यासोबत आम्ही 5-5:30च्या दरम्यान होतो रांजणगावला. डन.
आजचा 4था गणपती डन, म्हणजे आजच्या दिवसाचे 4 गणपती आपले झालेले आहेत. 5 वाजलेत अँड आम्ही रांजणगावमधून निघालो. आपण चाललो आहे ओझरला. ओझर इथून आहे 64 किलोमीटर्स आणि दाखवतोय 2 तास. रोड कसा आहे काय माहिती नाही. हा रोड मी पहिल्यांदाच चाललो आहे, म्हणजे अष्टविनायकच्या टाईमला गेलो पण बाईकनं फर्स्ट टाईम या रोडवरती चाललो आहे. पावसाळ्यात काय नाक दिसत असेल, पूर्ण हिरवं हिरवं असं, कारण की तर या भागात पाऊस चांगल्या प्रकारे पडतो. ओझर 54 किलोमीटर. फटा, जुन्नर, नारायणगाव, मंचर. हा रोड मला खूप आवडतो नाशिकचा. तो नारायणगाव, मंचर, आलेफाटावाला रोड आहे ना, एक नंबर रोड आहे तो. सेम आपल्या सोलापूर हायवेसारखा. थकवा होता ना भाई अंगातला. हा व्ह्यू बघून गायब झाला. काय व्ह्यू आहे यार. पाणी आहे, नारळाचे झाड आहेत, नुसतं हिरवळ आहे, केळीचे झाड आहेत, केळीचे बाग आहेत, आणि तो तिकडे मंदिर आहे त्या साईडला. डे 2 359 किलोमीटर्स डे 1मध्ये केलं होतं आम्ही. हा भक्त निवास इथं आम्ही स्टे केला होता काल रात्री. आम्ही आता निघतोय लेण्याद्रीसाठी. तिथे आपल्याला ट्रेक करायचं आहे लेण्याद्रीमध्ये. स्टे भारी आहेत भक्त निवास जे बनवलेत ना प्रत्येक मंदिराचे इथे, तिथे तुम्ही मस्त स्टे करू शकता. जास्त प्राईस पण नसते त्याला. वातावरण खूप मस्त होतं. बाजूलाच नदी आहे, म्हणजे बॅकवॉटर्स आहे ते डॅमचं. सो तिथे बसून मस्त आम्ही चिल केलं रात्री. लेण्याद्री 14.5 किलोमीटर्स. जुन्नर, कल्याण 125, माळशेज 38. माळशेज घाटातून सुद्धा आपण जाऊ शकतो. खोपोलीला जायचं आहे ते महाड आणि पालीसाठी. बट माळशेज घाटात बहुतेक काम चालू आहे काहीतरी. आपलं स्पीड डाऊन होण्यापेक्षा आम्ही विचार केला पुण्यातून लोणावळा घाटातून जाऊया. आणि व्ह्यू बघा गाईस, मॉर्निंग व्ह्यू. मस्त शेती, कोकोनट ट्रीज, आंब्याचे झाडं आणि हा सुंदर असा रस्ता. अष्टविनायक गणपती आपल्याला हे शिकवतं की किती वेगवेगळ्या प्रकारचे लँडस्केप्स आहेत. बघा ना किती मस्त वाटतंय. पुण्याच्या आसपासच एवढं भारी भारी ठिकाणं आहेत. लेण्याद्री 2 किलोमीटर श्री क्षेत्र लेण्याद्री. अष्टविनायक दर्शनाचा आपला 6व्या नंबरचे गणपती ते म्हणजे गिरिजात्मक गणपती लेण्याद्री. डोंगर डोंगर, रोड, हिरवळ, वा. पाणीची कमी आहे, पाणी दिसून जायला थोडं. केळीची शेती, केळीची बाग. सकाळचे 7:30 वाजलेत आणि ऊन डोक्यावरती यायला लागलं आहे. इथे जाऊन ब्रेकफास्ट करून देन ट्रेकला चालू करू. इथं पण भक्तनिवास आहेत भरपूर. लास्ट टाइम मी आलो तेव्हा इथल्या भक्तनिवासला थांबलेलो आम्ही. अँड इधर पार्किंग करणं आहे. तिकडं चालतंय, चल. याचप्रमाणे आपला 6वा गणपती कंप्लीट झाला आहे. पुण्याच्या साईडचे जेवढे गणपती होते तेवढे आपले आता कवर झालेत. आता आपल्याला मुंबई साईडला जायचं आहे, म्हणजे खोपोलीला वर्धविनायक महाडचा गणपती आहे. तो आपण रिटर्न येताना लास्टला करणार आहे. अँड त्याच्या आधी पालीचा गणपती करायचा आहे, जो की इमॅजिकावरून जातो रोड. अक्कनमध्ये जाऊन तिथून तळेगाववरून लोणावळा, खंडाळा घाट अँड देन खोपोली. 4 तास तर मिनिमम लागतील. इथून 1पर्यंत आपण पालीत पोचू. आपण नॅशनल हायवेला लागलेलो आहे. NH48 सगळ्यात जास्त वापरलेला हायवे माझ्याकडून. आता आपण सुटूया जरा. तो वातावरण पण भारी दिसतंय. काल शिरूर साईडला पाऊस पडलेला आहे.
थोडा थोडा पाऊस झाला तर ओके होईल, जोरात नको आहे कारण की आमच्या ड्रेन गिअर्स नाही आहे, पूर्ण भिजावं लागेल. पुणे साईडला आल्यानं तुम्हाला भरपूर अशा गाड्या दिसतील, त्यात मागं बैला असतील आणि वरती गाडा असेल, मला म्हणतात बैलगाडा. सो बैलगाडा शर्यत. पाली गणपतीचं दर्शन झालेलं आहे, 7वं गणपती आपल्या अष्टविनायकचं. अँड इथला पण व्ह्यू खूप भारी आहे, डोंगराखाली बसलेलं आहे, पावसाळ्यात खूप भारी दिसेल. हे आहे गेट, बल्लारेश्वर देवस्थान पाली. 7 गणपती कंप्लीट. पालीमध्ये एकदम असं कोकणाचंच फील येत आहे. कोकणासारखे घरं आहेत, कोकणासारखे झाडं आणि तिथल्या कोकणसारखं वातावरण आहे इथं पूर्णपणे. मस्त आहे यार एकदम. मुंबईच्या जवळ एवढं भारी ठिकाण आहे खोपोलीच्या इथे. कुठंतरी आहे 150 मीटरवरती दीक्षित भोजनालय. दादा, दीक्षित भोजनालय कुठे? गाडी जाते ना तिथं? हाय ग, दीक्षित भोजनालय. मस्त असं जेवण झालेलं आहे. अर्धा तास ब्रेक घेतला. खूप गरमी आहे, असं वाटतं पाऊस पडणार इकडे, कारण की काहीच वारं नाही आहे, एक पण पान हलं नाही. एवढं माडलं ते खोपोलीला आहे. इथून 38 मिनिट्स दाखवत आहे, ॲप्रॉक्स 22 किलोमीटर्स. चलो आता वापस तेच सेम रूट आहे, खोपोलीवरून आपण जसं आलतो त्याच रूटनं खोपोलीला जायचं. तिथून थोडंसं पुढे 1-1.5 किलोमीटर महाड आणि मग रिटर्न टू तळेगाव. आता इमॅजिका, हे लेफ्ट साईडला जे दिसतात ना स्लाईड्स, हे इमॅजिका आहे. किती वर्ष झाली इमॅजिकाला जाऊन. आम्ही लहानपणी स्कूलमध्ये होतो ना, तेव्हा इमॅजिकाला यायचो, स्कूलची पिकनिक. त्यानंतर आलोच नाही कधी. बापरे, एवढी गर्दी. खतरनाक गर्दी आज, मंडेची पण एवढी गर्दी. 6 इमॅजिका फुल. हा वरचा नाही, हा एक्सप्रेस पुढे एक्सप्रेस हायवे राईट साईड. साफ. हा कोणता तरी चौक आहे, खोपोलीचा तर नाही वाटत आहे. हा इमॅजिकाचा टर्न आहे तेवढं माहिती आहे. ये भाई भाई थांबतो. किती छोटं रस्ता आहे. बहुतेक आम्ही दुसऱ्या मार्गाने आलो आहे. जो दुसरा मार्ग जाताना समजेल आता, कारण की मोठी पार्किंग. हां अच्छा ओके, समजलं आता. आम्ही वरून आलो आहे त्यावेळेस मी खालून आलतो, म्हणजे या साईडून राईटला गेलं ना तरी जाता येतं.